ते तुमचे भावी काय स्वयंघोषित राज्यमंत्र्याचा त्याचा खरंच मी तुझा पत्र दिले. काय झालंय कशाला शिक्षण झाले मला माहित नाही, जरा कॉन्व्हेंटच्या कशा तरी शाळेत झालं त्यांना वाटतं ती जे एकटी हुशार आहे, दुसऱ्याला काय अक्कल आहे का नाही. त्यांना जे ज्ञान म्हणजे अक्कल ज्ञान म्हणजे जेव्हा ज्ञान वाटलं जातो तेव्हा ती एकटेच जन्म झाला काही त्यांचा, बाकी कोण नव्हतं. अशा पद्धतीनं भाषा असते. आणि कसं असतंय माणसाच्या बोलण्यातनं आणि वागण्यातनं ते उल्लेखित होत आहे. वागण्यातले फरक मागाशीपासून वारंवार तुम्हाला 2-3 वेळेस सांगितलं की तुम्ही स्वतः माहिती दिली म्हणताना मग विधानमंडळात तुम्ही ह्याच्याबद्दल साधं ब्रश शब्द सुद्धा का काढला नाही, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, दुसऱ्या आमदारांनी त्याच्या संदर्भात लक्षवेधी केली तर त्या लक्षवेधीचं उत्तर तुम्हाला कशासाठी पाहिजे होतं, का घाबरला होतात तुम्ही, 2 प्रश्न आहेत माझे. आणि तिसरं, तुम्ही ड्रग्सच्या बाबतीत इतके संवेदनशील आहात तर तुम्हाला 1 वर्ष 2 महिन्यापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी माहित होतं तुमचा कार्यकर्ता ड्रग्सच्या आरी आहे, अशा पद्धतीने ड्रग्स विकलं जात आहे, तुम्ही त्याच वेळेस पोलिसांना हे का सांगितलं नाही. 3 प्रश्न मला वाटते त्यांच्यासाठी त्यांनी उत्तर द्यावं, टाळून यायचं.